मोदींच्या महाराष्ट्रात सभांचा धडाका। मोदींच्या धाराशिव, माढा आणि लातूरमध्ये सभा। भाजपकडून सभेची जोरदार तयारी। काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड आज भरणार उमेदवारी अर्ज। उत्तर मध्य मुंबईतून वर्षा गायकवाड, उत्तर मुंबईतून पियुष गोयल शक्ती प्रदर्शन करत भरणार अर्ज। सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची आज पुण्यात सभा। सभेला काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही राहणार उपस्थित। मोदींना माहित नाही की शरद पवार हे महाराष्ट्राचा आत्मा आहे। जेवढं मोदी बोलतील तेवढं महाराष्ट्राचे लोक त्यांच्या मागे पाठीमागे ठामपणे उभा राहतील। जयंत पाटलांचं मोदींना प्रत्युत्तर। अटकेनंतर मुख्यमंत्रीपदी राहणे हा केजरीवाल यांचा वैयक्तिक निर्णय। मात्र मुख्यमंत्री पदावरील व्यक्ती अनिश्चित काळासाठी संवादहीन राहू शकत नाही। दिल्ली हायकोर्टाचा निर्णय। महायुतीच्या वैमानिक प्रशिक्षणार्थीचे पंख चाटले। प्रशिक्षण कालावधी संपत आला तरी उड्डाणाचे तास अपूर्णच। प्रति विद्यार्थी 25 लाख रुपये खर्चूनही विद्यार्थ्यांना नोकरीची संधी गमावण्याची भीती। रामदेव बाबांना सुप्रीम कोर्टाचा आणखी एक झटका। पतंजलीच्या 14 उत्पादनांवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी। आज होणार दिशाभूल जाहिराती प्रकरणी महत्त्वाची सुनावणी। नकली शिवसेना बोलल्यावर सोडणार नाही आमची खरी शिवसेना। शिवसेनेचा दणका 4 तारखेला कळेल। मोदींच्या नकली शिवसेनेच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर। सांगलीत विशाल पाटलांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलाय। दिल्ली हायकमांडला पाठवलेल्या अहवालावर 2 दिवसात निर्णय येण्याची शक्यता। शरद पवारांचे निकटवर्ती अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। सोलापूरसह माढा मतदारसंघात गणित बदलण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।